नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत का? मजेतच असायला पाहिजे। मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी, बीटचे पराठे। तुमच्याकडची सुद्धा लहान मुलं बीट खायला नकार देतात। लहान मुलेच काय पण मोठी माणसे म्हणजेच आपण सुद्धा बीट खाण्याचं टाळतो। आपल्याला त्याची चव आवडत नाही, म्हणून हे पराठे एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बीट स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याची साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे। लाल तिखट, जिरे, तीळ, चवीनुसार मीठ, चिमूटभर ओवा, लसूण, आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 छोट्या वाटे गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे। बीट मिक्सरला मी बारीक करून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं बीट घातलं। त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता। चवीनुसार मीठ सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे। मीठ वाटणामध्ये घातल्यानंतर पिठामध्ये मीठ घालण्याची गरज नाही। आता मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बारीक करताना यामध्ये कोणतेही पाणी वापरायचं नाही। तुम्ही बघा, या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे। गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे चिमूटभर ओवा। ओवा घालण्यापूर्वी हातावर क्रश करून घ्यायचा आहे। यामध्ये घालायचे आहे पांढरे तीळ, धने पावडर, हिरवी मिरची घातलेली आहे, तरी सुद्धा मी 1 चमचा लाल तिखट यामध्ये घातलेला आहे, तुम्ही बघू शकता। कोरडे मसाले पिठामध्ये छान चमच्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, आपण वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे। बारीक केलेलं बीटचं वाटण आता या पिठामध्ये घालायचं आहे। पीठ भिजवताना सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। आपण बारीक केलेल्या वाटणामध्येच आपल्याला पीठ हे छान पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे। चपातीसाठी लागतं तसं पीठ भिजवायचं आहे आणि या ठिकाणी मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। पीठ भिजवताना हे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर करायचे नाही। अशा पद्धतीने आपल्याला पराठ्यासाठी पीठ लागणार आहे। पीठ भिजवल्यानंतर 10 मिनिटे पीठ झाकून ठेवूया। 10 मिनिटे झालेली आहे। पराठा बनवायला घेऊया। तुम्हाला छोटे किंवा मोठ्या आकारामध्ये पराठे बनवायचे असेल त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्या आणि अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना गव्हाचं कोरडं पीठ आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून पोळपाटाला आपला पराठा चिकटणार नाही। पराठा लाटताना हा हलक्या हाताने लाटायचा आहे। जशी आपण चपाती बनवतो तसाच पराठा बनवायचा आहे। आणि इथे बीटचा पराठा आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघा। आता आपण हा भाजून घेऊया। पराठा भाजताना तुपाचा वापर करायचा। तूप, तेल किंवा बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता। पराठा भाजल्यानंतर त्याचा कलर हा चेंज होतो, तर बघा मी पराठा परतून घेतलेला आहे आणि त्याला भाजण्यासाठी मी तुपाचा वापर इथे करते। पराठा छान भाजून झालेला आहे। असे करून सगळे पराठे मी इथे बनवून घेतले आणि तयार झाले आहे आपले बीटचे पराठे। आणि सगळे पराठे अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघा किती मऊ आणि किती छान पराठे तयार झालेले आहे। तुम्ही हे पराठे दह्यासोबत, भाजीसोबत, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। मुलं हे पराठा आवडीनं खातील। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टाटा, बाय बाय।